बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, बंद करा, का कोचाकोची बंद करा? आमच्या प्रॅक्टिसवर तुमचा डोळा काय आहे भाऊ? जोपर्यंत आमचा कोच येणार नाही तुम्ही पण कोचिंग करायचं नाही. हो बरोबर आहे. का का हो 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 बघा जरा किती भोळे बनतायत. सगळं काही माहिती असून सुद्धा नसल्याचं नाटक करतायत. काय म्हणायचंय? काय झालं? मला काय माहितीये बाबा? आमच्या कोचला फोन करून उशिरा यायला सांगता म्हणजे तुम्हाला जास्त कोचिंग मिळेल आणि आम्हाला कोचिंगच नाही. हो मग ची 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 मेहता साहेब, अरे मॅच जिंकण्यासाठी लोक मॅच फिक्सिंग करतात हे माहित होतं. हे कोच फिक्सिंग नवीनच काढलंय ना. हे बरोबर नाहीये. कोच फिक्सिंग? जेठालाल, हे कसले फालतू आरोप लावतोयस माझ्यावर? अरे मला माहितीच नाहीये तुमच्या टीमचा कोच कोण आहे, मग मी फोन कसा करणार? अच्छा, म्हणजे माहित असतं की आमचा कोच कोण आहे तर केलाच असतात ना. मेहता साहेब, मला वाटतं जेठालाल त्याच्या कोचला परत फोन करायला विसरलाय. म्हणजे काल तूच बोललास ना, तू तुझ्या कोचला 11ची वेळ दिलेली, मग नंतर त्याला फोन करून 8 सांगितलंस की विसरलास? हेच जेठालाल स्वतः फोन करायला विसरला आणि आरोप माझ्यावर करतो. अरे आम्ही का करणार असं? मी सूर्यकांत, तुमचा कोच. ते जरा ट्रॅफिक लागलं ना म्हणून उशीर झाला. चला कोचिंग सुरू करूया. हा आले आमचे कोच आले. आले रे, चला चला टाइमपास नको. चला हा नक्कीच जेठालालचा कट असणार. आपला वेळ वाया जावा आणि कोचिंग कमी व्हावं म्हणून. पण आपण फसणार नाही आहोत. चला चला कोचिंग जिंकणार कोण? बाबू अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? कसलाही विचार न करता मेतूसवर आरोप करत सुटलास. बिचारे सगळेजण चांगली कोचाकोची करत होते. बंद करा बंद करा म्हणून बंद पाडलास. अंकल जरा नंतर ओरडा ना. कसं आहे ना, ही प्रॅक्टिसची वेळ आहे ना. एकदा ऊन चढलं ना की तुम्हाला त्रास होईल. हा बरोबर आहे. मूर्ख आहेस तू. चला लवकर, कमॉन कमॉन, बॅक बॅक बॅक, स्प्रेड आउट. ओके ओके, चला लवकर. जरा आणखीन. हा हा थोडं पुढे. तुम्ही मागे सरका. हा आता प्रॅक्टिस सुरू होईल. आधी वॉर्म अप आणि नंतर स्ट्रेचिंग करायची आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी आता मला बघायचंय. मी जसं करेन तसंच तुम्हाला करायचं. व्हेरी गुड, छान करता तुम्ही. तुम्ही यांना बघा ना कशा करतायत ते. चला चला. अगं ए जरा स्लो कर ना. तुझ्यामुळे सगळ्यांना फास्ट करावं लागतंय. बिचाऱ्या कोमल वहिनींना बघ, इतकं फास्ट त्यांना जमणार का? तुम्ही जरा सरळ व्हा ना. नाही नाही, मी सरळच उभा आहे. तुम्ही असं उघड उघड मागे झुकताय. पाठीचा प्रॉब्लेम होईल ना तुम्हाला. जरा जरा तुम्ही बॅलन्स नीट करा बघून. नाही नाही, मी सरळच उभा आहे. बॅलन्स स्पीड बरोबर आहे. नाही नाही, समजलं नाही तुम्हाला. मला म्हणायचं होतं की थांबा. हा मला म्हणायचं असं होतं की हे बघा, हे तुम्ही कोच साहेब सोडा त्याला. त्याचा बॅलन्स जन्मापासून असाच आहे. सॉरी. तुम्ही इथे का आलात? चला जा तिकडे, जागेवर जा. कमॉन कमॉन, बॅक बॅक बॅक. चला चला, सांगितलं तेवढं करा. चला.
जेठाचे जाबाज, आता आपण कॅचची प्रॅक्टिस करू. कम ऑन जूनियर सोडी भाऊ. हा असंच खेळायचं. एक मिनिट. तुम्ही टीमचे कॅप्टन आहात ना? काय ओळखलं? पारखी नजर आहे तुमची. तुम्ही तर इतरांपेक्षा फिट असायला हवं. हा, मी तर फिटच आहे. तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा फिट कसं काय म्हणवता? जरा तुमचं पोट बघा. ते तर आता लहानपणापासून आहे. आता काय करणार ना. हा पोचर भाऊ, तुम्ही बरोबर बोलताय. टपूचे पप्पा, आता तुम्हाला फाफडा जलेबी खाणं जरा कमीच केलं पाहिजे. दयावेनी असं बोलू नका हो. हा मग फाफडा जिलेबीचं नाव ऐकलं की माझी भूक वाढते ना. माझी पण. नाही दयाबेन करेक्ट आहेत. तुम्ही फाफडा जिलेबी सारखं ऑइल खाणं आता बंदच करा. फाफडा जिलेबीमुळेच तर आज GPL 3 सुरू होत आहे. गप्प बसा सगळ्यांनी. या असल्या सगळ्या चर्चा बंद करा आणि प्रॅक्टिस सुरू करा. हा, चल जेठा, तुझं झालं ना. चल तुझं आता माझी पाळी आहे. या. चला. पुढे या. रेडी का बाबूजी? हा रेडी.